चलो माइक टेस्टिंग 1 2 3 आवाज येतोय सगळ्यांना माझा. चलो तर आज आपल्याला बघायचं आहे जसं की थंबनेलमध्ये सगळ्यांना या ठिकाणी दिसतंय संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आज झालेला पेपर. या पेपरच्या बाबतीत खूप सारे संभ्रम, खूप सारी द्विधा मनस्थितीमध्ये आहे ना विद्यार्थी आहेत. तर थोडंसं मनोबल वाढवणं आधी या ठिकाणी आवश्यक आहे की तर पेपर कसा होता या संदर्भात जर चर्चा करायची झाली तर जवळपास मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग, अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात जवळपास टोटल एकूण 20 प्रश्न आलेले होते, ज्यापैकी 15 प्रश्न या ठिकाणी मॉडरेट लेवलचे म्हणा किंवा त्यापेक्षा सुद्धा इझी लेवलचे असतात. या ठिकाणी असं जे सुरुवातीपासून आणि नेहमी या ठिकाणी सांगितलेलं आहे, रोज 8 वाजता आपला लाईव्ह क्लास होत असतो. तो क्लास अटेंड करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती आहे की प्रत्येक पेपरचा एक टाईप असतो आणि त्या पेपरमध्ये जे काही क्वेश्चन असतात एका पर्टिक्युलर सब्जेक्टवरती जवळपास 20 क्वेश्चन असतील, तर त्यापैकी 5 क्वेश्चन असे असतात जे डोळे बंद करून सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतात, एवढे इझी असतात. बट कमीत कमी काही ना काही वाचून गेलेलं असणं आवश्यक असतं. जवळपास 8 ते 10 क्वेश्चन मॉडरेट लेवलचे असतात, ज्यांनी ठीकठाक अभ्यास केलेला व्यवस्थित त्या सर्वांना ते क्वेश्चन सॉल्व्ह होतात. आणि जवळपास 4 ते 5 प्रश्न असे असतात, म्हणजे 25% क्वेश्चन असे असतात जे थोडेसे चॅलेंजिंग असतात आणि त्यासाठी टफ लेवलला जाऊन आणि एकदम सिरियस मोडवरती राहून या ठिकाणी सिन्सिअरली, स्ट्रिक्टली अभ्यास करणं आवश्यक असतं, गरजेचं असतं. तेच स्वरूप आजच्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. ओके, तर क्वेश्चनचे सोल्युशन बघण्याच्या संदर्भात मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. तर या यूट्यूब चॅनलवरती गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात सर्वचा सर्व सिलेबस आपण या ठिकाणी रोज लाईव्ह फॉर्ममध्ये या ठिकाणी घेत असतो. मग ग्रुप बीचे PYQ असतील, ग्रुप सीचे PYQ असतील, पोलीस भरतीचे PYQ असतील, तत्सम सरसेवा भरतीचे कुठलीही एक्झाम असेल, प्रत्येक एक्झामच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा परिपूर्ण या ठिकाणी अध्ययन आपण केलेलं आहे. ज्या काही गोष्टी रोज आपण अभ्यासलेल्या आहेत त्याच गोष्टींचा वापर करत या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करायला हवे होते. ओके, चलो तर क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन जवळपास काही वेळा अगोदर या ठिकाणी क्वेश्चन पेपर भेटलेला आहे. क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघून घेतलाय, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सोल्युशनसाठी उपस्थित आहोत. प्रश्नपत्रिकेतील जवळपास 20 प्रश्नांचं या ठिकाणी अगदी व्यवस्थित तपशीलवार या ठिकाणी विश्लेषण आपण करणार आहोत. पेपर विश्लेषण तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. 4/1/2026 हा पेपर 2025 ॲड होती, म्हणून संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025च्या पेपरच्या संदर्भात आज आपल्याला 1 बाय 1 एक क्वेश्चन या ठिकाणी बघायचं आहे. ओके, चलो तर हे सर्व जे पेपर आहेत तर याच्यामध्ये आणखीन एक पेपर आता ऍड करावा लागेल. कोणता? की संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 च्या पेपरचं सुद्धा PYQ या ठिकाणी घेतोय. तर आजपर्यंत झालेल्या प्रत्येक परीक्षेचं या ठिकाणी PYQ घ्यायचं जे आपण या ठिकाणी एक मॅरेथॉन बॅच स्टार्ट केलेली आहे, तर ती रोज संध्याकाळी या ठिकाणी 8 वाजता लाईव्ह क्लास असतो आणि संपेल कधी याचं काही लिमिट नसतं. एक अंदाजे टायमिंग आपण ठेवलेलं 9, कधी कधी क्लास 9:15 पर्यंत असेल, कधी कधी 9:30 पर्यंत, कधी कधी 9:30च्या पुढे सुद्धा पुश झालेला आहे. ओके, चलो तर जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. हे सर्व ते चॅप्टर्स आहेत जे चॅप्टर्स आपण या ठिकाणी या चॅनलवरती कव्हर करत आहोत. 2025 वर्षाचे गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न आजच्या तारखेतले आज आपल्याला सुरुवात करायचं आहे. ओके, चलो तर मग सुरुवात करूयात. आजचा फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे. तर सगळ्यात अगोदर सोल्युशन बघूयात काय आहे, त्याच्यानंतर अप्रोच काय असायला पाहिजे होता आणि सोल्युशनसाठी ना मॅक्झिमम किती वेळ द्यायला पाहिजे होता. ओके, त्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर काढत असताना फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. ओके, 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? सिंपल क्वेश्चन होता. जर चॅनलवरती अवेलेबल असलेले जे प्लेलिस्ट आहे त्यामधले पर्सेंटेजवरती डिपेंड असणारे 17च्या 17 व्हिडिओ ज्यांनी व्यवस्थित बघितले असतील, ग्रुप बीचे PYQ घेतलेत, ग्रुप सीचे PYQ घेतलेत, मेन्स, प्रिलिम्स, पोलीस भरती, TET, टेट कुठलाही PYQ शिल्लक ठेवलेला नव्हता. टोटल 17 व्हिडिओमध्ये जवळपास 300 क्वेश्चन त्या ठिकाणी कव्हर केलेले होते. जर का एवढी तयारी करतो तर मग याच्या बाहेर क्वेश्चन जायलाच नको. आणि हा क्वेश्चन बघायला गेलं तरी असंही डिफिकल्ट नव्हता किंवा मॉडरेट लेवलचा नव्हता, एकदम सिंपल क्वेश्चन होता. प्रश्न काय आहे या ठिकाणी? राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचं गुणोत्तर किती दिलंय? 52:13 दिलेलं आहे. 52:13 दिलेलं आहे. आपल्याला काय विचारले? त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे या ठिकाणी. मग हे गुणोत्तर आपण सॉल्व्ह करून घेतो. 13×1 = 13, 13×4 = 52. ओके, तर 4 1 राज्यांची संख्या 4 असेल तर केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती? 1 आहे.
बट मी नेहमी सांगितले क्वेश्चन मार्कच्या अलीकडे जे दिलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या या ठिकाणी, मग पर्याय आपल्याला टिक करायचं. ओके, तर याच्यामध्ये दिलं होतं की राज्यांची संख्या ही केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. अगोदर कितीनं जास्त आहे ते काढू, मग पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करू. केंद्रशासित प्रदेशांची संख्या दिलेली आहे 1, राज्यांची संख्या दिलेली आहे 4. मात्र राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, 3 ने जास्त आहे. ओके, आणि हे केंद्रशासित प्रदेशाच्या तुलनेत किती टक्के आहे, कुठल्याही व्यवहारी अपूर्णांकाला जर पर्सेंटेजमध्ये टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर गुणिले 100 करायचं असतं. दॅट इज 300, 300% हे याचं फायनल आन्सर यायला पाहिजे. बट पर्यायामध्ये कुठेही असा पर्याय दिसत नाही. 20, 40, 60 आणि 80 असे पर्याय दिसत आहेत. मे बी मुद्दामून तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी या ठिकाणी ठेवला असेल. एवढे सगळे पेपर सेटर त्या ठिकाणी असतात. आयोगाच्या पॅनलवरती आहे ना बसलेली जी मंडळी आहे, तर 4 नाही, 8 नाही, 16 नाही, ओके, 1024 पावसाळे जास्त बघितले असतील. अनुभव, एवढा मोठा अनुभव त्यांच्याजवळ आहे. तर त्यांच्याकडून अशी मायनर मिस्टेक होते असं नाही. मिस्टेक पेपरमध्ये आहे हे सुद्धा ओळखता येणं हे एक चॅलेंज आहे या ठिकाणी. ओके, एवढ्या सिंपल क्वेश्चनमध्ये गडबड होऊ शकतं हे तर मी मान्य करणार नाही. ओके, चलो, तर या क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी जर तुम्ही आन्सर दिलेला असेल तर त्याचे मार्क मे बी मिळतील. आन्सर दिलेला नसेल तर मे बी त्याचे मार्क मिळणार नाही, किंवा मे बी हा क्वेश्चन कॅन्सल होईल आणि सगळ्यांनाच याचे मार्क मिळतील. या तिन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट होऊ शकते. ओके, चलो, या ठिकाणी तर क्वेश्चनचा आन्सर काय असेल, 300%. ओके, चलो, दुसरा प्रश्न काय होता स्क्रीनवरती, दुसरा प्रश्न या ठिकाणी, एक आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती, किती पर्सेंटची त्रुटी आलेली आहे या ठिकाणी हे सांगायचं आहे. एक तर आहे ना सगळ्यात अगोदर लक्षात घ्या की आयताला आहे ना 2 या ठिकाणी टर्म आहेत. या ठिकाणी 2 संकल्पना आहेत, एक आहे लांबी आणि दुसरी आहे रुंदी. मात्र या ठिकाणी जो आयत दिलेला आहे हा भूमितीवरचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये एक बाजू म्हणले आणि दुसरी सुद्धा बाजूच म्हणलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं चौरस आणि आयताच्या बाबतीत सांगत असताना 4 बाजू आणि 4 कोन असतात त्याला चौकोन असं म्हणतो. चारही बाजू समान असतात त्यावेळेस तो चौरस असतो आणि त्याचीही बाजू असते. आयताच्या बाबतीत हे पण बाजूच असतात, मात्र या बाजू समान लांबीच्या नसतात, म्हणून जास्त लांबीची जी आहे त्याला लांबी म्हणतो आणि कमी या ठिकाणी एककाची जी आहे त्याला रुंदी म्हणतो. मात्र या ठिकाणी बाजू म्हणले म्हणून गडबडून जायचं नाही. सांगितलं काय होतं, प्रत्येकाचा अप्रोच आपापला वेगळा असेल क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा. मी सिंपल या ठिकाणी मी जर तुम्हाला सांगेन की पर्सेंटेज चॅप्टर मधला, आता वेळ लागेल त्याला खूप सारा, पर्सेंटेज चॅप्टर मधला क्वेश्चन काढून मी दाखवू शकतो की ज्यावेळेस क्षेत्रफळाच्या बाबतीत क्वेश्चन येतो आणि लांबी रुंदी बदललेली असते त्यावेळेस क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायला पाहिजे होतं. ओके, चलो, डायरेक्ट आपण आहे ना आन्सर वरती पोहोचणार या ठिकाणी. काय म्हणलं होतं, एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, तर आयताच्या क्षेत्रफळाच्या मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती असं विचारले. ओके, मग मी म्हणलं होतं आयत ज्या वेळेस आपण घेणार तर त्याच्यामध्ये आहे ना काही पर्याप्त बदल करायचे. एक बाजू आहे जी 5% वाढवायची आणि दुसरी बाजू आहे जी 10% कमी करायची. तर मी म्हणलं होतं आयत आहे, बाजू आहेत, ही पण बाजू 10 घेऊ आणि ही पण बाजू 10 घेऊ. 10 मीटर असेल, सेंटीमीटर असेल, याने काही फरक पडत नाही. 10-10 काबर घ्यायचं या ठिकाणी, तर याचं क्षेत्रफळ किती व्हायला पाहिजे, 100 व्हायला पाहिजे. जर हे सेंटीमीटर असेल तर याचं क्षेत्रफळ किती झालं, 100 सेंटीमीटर वर्ग. त्याच्यानंतर कंडिशन नुसार या ठिकाणी बाजू किती म्हणलं आपल्याला, बाजू या ठिकाणी 5%नी वाढली. 10चं 5% म्हणजे किती असतं, या ठिकाणी पर्सेंटेज आपल्याला पाठ आहे, 10चं 1% म्हणजे 10चं 10% म्हणजे या ठिकाणी 1 असतं, 5% म्हणजे हाफ असेल, दॅट इज 10.5, 10.5. हे 5%ना पण वाढवलं. 10%नं दुसरी बाजू काय करायची, कमी करायची, तर ते किती झालं, 9 या ठिकाणी. तर याचं क्षेत्रफळ किती येणार, एक बाजू आहे 10.5 आणि दुसरी बाजू आहे 9, तर 9×5 45 ला 5, 4 आले 4, 4 ला 4 ल्या 9×9 या ठिकाणी, आणि एक अंक सोडून दशांश द्या. आधी यायचं क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर वर्ग आणि आता क्षेत्रफळ किती येतंय, 94.5 सेंटीमीटर वर्ग. काही करायचं नाही, उत्तर या ठिकाणी फायनली आलेलं आहे. या ठिकाणी त्रुटी कितीची आहे, 5.5 ची त्रुटी आहे. 94.5 त्याच्यामध्ये 5 मिळवले तर 99.5 होतील आणि वरचे 5 या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी काय असेल, फायनल आन्सर असेल क्वेश्चन नंबर सेकंडचा.
क्लिअर आहे सगळ्यांचं? एवढंच करायचं होतं. ओके. बरेच जण या ठिकाणी बाजू 100 आणि 100 घेतात. मग इथं करतील या ठिकाणी 90 आणि या ठिकाणी करतील 105. मग दोघांचा गुणाकार करतील. मग 1945. मग 945 भागिले 1000 गुणिले 100 परत करावं लागतं. हे करायची आवश्यकता पडू नये यासाठी मी सांगितलेलं होतं की नेहमी बाजू घेत असताना किती घ्यायची आहे? 10 घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला पर्याप्त या ठिकाणी ना चेंजेस इझिली करता येतात आणि डायरेक्ट या ठिकाणी आन्सर टिक करता येतं. झाले सोल्युशन? आय होप इथपर्यंत कसलीही अडचण या ठिकाणी नसेल. थर्ड क्वेश्चन काय दिला होता? एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठफळाचे क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर घन आहे. तर खांबाची उंची किती असेल? ओके. दंडगोलाकार खांब म्हणलाय म्हणजे हा दंडगोलाकार खांब झाला. तर याचं वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे. वक्र पृष्ठफळ म्हणजे एखादा पाईप त्याला बरोबर आहे ना कट केलं तर त्याचं क्षेत्रफळ किती बनतं त्याला वक्र पृष्ठफळ म्हणतो. मग वक्र पृष्ठफळ काय असतो? हा जो असतो ओके याला म्हणतो आपण परिघ. परिघ मध्ये उंची जोडायची असते. परिघ काय असतो? 2πr आणि याच्यामध्ये उंची जोडली आपण ओके उंचीचा गुणाकार केला तर हे काय झालं? वक्र पृष्ठफळाचं या ठिकाणी फॉर्म्युला. आणि घनफळाचा फॉर्म्युला काय आहे? तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं? πr वर्ग. त्याच्यामध्ये कोणाचा गुणाकार करायचा? एचचा. तर घनफळ बरोबर सूत्र आहे πr वर्ग एच. या दोन सूत्रांचा वापर करून क्वेश्चनचा आन्सर काढायचं होतं. कसं आन्सर काढायला पाहिजे होतं या ठिकाणी? आन्सर कसं काढायला पाहिजे होतं? जे टफ क्वेश्चन आहेत 3-4 क्वेश्चन त्यापैकी हा एखादा क्वेश्चन म्हणता येईल. टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे, जास्त टफ नव्हता. टाइम कन्झ्युम याच्यामध्ये होत होता. चलो आपल्याला या ठिकाणी वक्र पृष्ठफळ दिलंय 252 मीटर वर्ग. तर 2πr(h) बरोबर 300 किती दिले? 52 दिलेलं आहे. तर याच्यामध्ये किमती कशा कशाच्या ठेवू शकतो? 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले हे RH असंच असू द्या. याच्या कुठल्याच किमती आपल्याला माहिती नाही तर याला नंतर सॉल्व्ह करू. ओके. तर या ठिकाणी 11 दोन्ही 22 ओके. तर 11 त्रिक 33 2 राहिले 11 दोन्ही 22 ओके. बे एक बे या ठिकाणी बे एक बे 16 दोन्ही 32 बे एक बे 8चा भाग जातो. राहिलं काय काय? RH बरोबर हा 8 राहिलाय आणि हा भागाकाराला 7 इकडे जाऊन गुणाकारात जाईल. RH बरोबर 7 8 56. RH बरोबर या ठिकाणी 7 8 किती आलं? 56 आले. तर ह्या व्हॅल्यूचा उपयोग करून त्रिज्या काढता येते. त्याच्यानंतर आपल्याला काय काढता येतं? या ठिकाणी त्रिज्या काढता येते त्याच्यानंतर उंची काढता येते. चलो या ठिकाणी बघूया क्वेश्चन व्यवस्थित. तर घनफळाचं सूत्र काय आहे? घनफळ बरोबर आपल्याला दिलं होतं πr वर्ग h बरोबर आपल्याला काय दिलं होतं या ठिकाणी? 2464 ओके. तर हे 4 आणि 4 8 होतात, 6 आणि 2 8 होतात, 11 ने निश्चितपणे भाग जातो, 11 ने भाग देऊ. पायची किंमत आहे 22/7 गुणिले हा r² h ला मी r गुणिले RH असं लिहितो ओके. 2 4 6 4 या ठिकाणी असू द्या. तर RH ची किंमत माहिती आहे आपल्याला 56 आहे ओके. तर हे 22/7 गुणिले r गुणिले RH ची किंमत 56 बरोबर 2 4 6 4 ओके. चलो या ठिकाणी 11 ने भाग जातो, 11 दोन्ही 22 11 दोन्ही 22 2 राहिले 11 दोन्ही 22 4 राहिले 11 चौक 44 या ठिकाणी कितीने भाग जायला? आणखी 2 ने भाग जायला पाहिजे ओके. बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4 ओके. चलो 56चा या ठिकाणी भागाकार दिलाय. 56 ने भाग जाईल का? चलो जाईल ओके. 14 चौक 56 14 8 12 दर्शे हे 4 1 4 4 दोन्ही 8 इझी या ठिकाणी. तर किती आले आर बरोबर या ठिकाणी? आर बरोबर किती आलेलं आहे? आर बरोबर या ठिकाणी इथं आलंय 2 आणि या ठिकाणी आलंय 7. तर 7 दोन्ही किती आलं? 14 ओके. किती? 14. तर त्रिज्या जर 14 असेल तर 14 चौक 56 होतात. म्हणून उंची बरोबर h बरोबर किती येतं या ठिकाणी? 4. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर किती आहे? 4 ऑप्शन नंबर फर्स्ट 4 मीटर हे या क्वेश्चनचा आन्सर आलेलं आहे. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन होता. टाइम कन्झ्युमिंग होता. हे चॅलेंजिंग आहे की आहे ना 40 सेकंदामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे डिफिकल्ट ठरतं त्या ठिकाणी. मी सुद्धा जर पेपरला बसलो असतो 20च्या 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर त्यातले मॅथमॅटिक्सचे 18 ते 17 क्वेश्चन सॉल्व्ह केले असते. 2 क्वेश्चन असे ठरवायचे ज्यांना हात लावायचं नाहीये. तर ते क्वेश्चन कोणते असायला पाहिजेत याची सुद्धा आयडिया असायला पाहिजे. ग्रुप बीचा पेपर हा पेपर मॅनेजमेंटच्या संदर्भात आहे. पेपरचं व्यवस्थापन करता यायला पाहिजे. 100च्या 100 क्वेश्चन कुणीही सॉल्व्ह करू शकत नाही आणि जर कुणी सांगत असेल तर स्पष्टपणे नेकेड या ठिकाणी ते काय आहे ते नागवत सत्य असं म्हणता येईल त्याला ओके.
कुणीही सॉल्व्ह करू शकत नाही आणि पेपर देऊन आलेल्या विद्यार्थ्याला तर तुम्ही फसवूच शकत नाही. त्याला चांगल्या पद्धतीने माहिती असतं की त्या 60 मिनिटामध्ये काय काय फेस केलं. जर जीएस 35 मिनिटामध्ये किंवा मॅक्झिमम 40 मिनिटामध्ये कव्हर होत नसेल आणि 20 मिनिट मॅथमॅटिक्सला शिल्लक राहत नसतील, मॅथमॅटिक्स अँड रिझनिंगला, तर पेपर कधीही कव्हर होणे शक्य नाही. आणि 100 आउट ऑफ 100 क्वेश्चन्स सॉल्व्ह करणं हे तर त्याहून जास्त आहे ना अवघड आहे. 60 मिनिट आहेत, 100 क्वेश्चन आहेत, हा सगळं आहे ना व्यवस्थापन. हे व्यवस्थापन कसं करायचं सर? संपूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर, रिव्हिजन झाल्याच्या नंतर पेपर प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. आणि मी असं मानतो की संपूर्ण एका वर्षभरामध्ये आपण कमीत कमी 50 क्वेश्चन पेपर कंबाईन ग्रुप बी चे या ठिकाणी सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. आणि असं तसं नाही, टाइम लावून क्वेश्चन सॉल्व्ह करणं आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्याच्या नंतर त्याचं अनालिसिस करणं सुद्धा जास्त गरजेचं असतं. ओके, चलो या ठिकाणी झालाय क्वेश्चन आपला. नेक्स्ट, खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती होती? हा एक टफ क्वेश्चन होता. या क्वेश्चनचं सोल्युशन आता मी सांगू शकेन जस्ट बिकॉज खूप साऱ्या क्वेश्चनची या ठिकाणी प्रॅक्टिस झालेली आहे म्हणून सांगू शकतो. या टाईपची क्वेश्चन याच्या अगोदर सुद्धा बघितलेले, सॉल्व्ह केले म्हणून सांगू शकतो. या ठिकाणी आपल्याला विचारले खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे असं विचारले. आणि पद कोणते? हे अंकगणित श्रेणीमधले पद नाहीत. 1/2 गुणिले 3 2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 अधिक असे किती पद आहेत? 15 पद आहेत. तर याच्यामधून एक स्पष्टपणे समजतं आपल्याला, एक गोष्ट स्पष्टपणे समजते, ती म्हणजे कोणती? 1/2 गुणिले 3 हे पहिलं पद आहे, अधिक 1/3 गुणिले 4 हे दुसरं पद आहे. तर तिसऱ्या पदामध्ये 4 गुणिले 5 आहे. तर 15व्या पदामध्ये 1 गुणिले 16 गुणिले त्याच्या पुढची संख्या 17 हे असायला पाहिजे. 1/16 गुणिले 17 हे शेवटचं पद. सर याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे का? याच्यासाठी कुठला फॉर्म्युला नाही आहे. बेसिक अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्ट क्लिअरिंग हेच या ठिकाणी यशाचं गमक आहे. फॉर्म्युल्याच्या भरोशावरती कुठलाही क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह होत नाही, लक्षात ठेवा. प्रत्येक चॅप्टरवरती तुमची कमांड असणं आवश्यक आहे. आणि पर्सेंटेज मॅथमॅटिक्सचा मूळ गाभा आहे, कोर आहे, हे तुम्हाला सांगितलं होतं. कारण पर्सेंटेज किती क्वेश्चन मध्ये ना त्याचा संबंध येतो हे लक्षात घ्या. टोटल 20 क्वेश्चन मध्ये. ओके, मेरिट डिसाईड तेव्हा होईल ज्यावेळेस आहे ना तुमचं कमांड कशावरती असेल? या ठिकाणी टक्केवारी गुणोत्तर प्रमाण या चॅप्टर्स वरती असेल. चलो, 1/2 गुणिले 3 होता. 1/2 गुणिले 3, तर याला लिहू शकतो या ठिकाणी 1/2 गुणिले 3. तर याला काय लिहू शकतो आपण? 1/2 वजा 1/3 लिहू शकतो का? हो, लिहू शकतो. काय करायचं? 3 1 3, 2 1 2, तिरकस गुणाकार करतोय. बेत्रिक या ठिकाणी 6. तर किती आलं? 3 मधून 2 गेला, 1 राहिला, भागिले किती आलं? 6 आलं. आणि याचा आन्सर किती येतं? 1 भागिले छेदाचा गुणाकार बेत्रिक 6, 1/6 येतं. तर 1/2 गुणिले 3 ला 1/2 वजा 1/3 लिहू शकतो. तर लिहायला सुरुवात करूयात. ओके, चलो लिहायला सुरुवात करूयात. तर अशा पद्धतीने लिखाण होईल 1/2 वजा 1/3, ओके, अधिक 1/3 वजा 1/4 अधिक 1/4 वजा 1/5 अधिक 1/5 वजा 1/6 आणि शेवटचं लिहिन मी या ठिकाणी वजा 1/16 अधिक 1/16 वजा 1/17 हे एंड असेल. मग काय होतं सर याच्यामध्ये बाळा काय होतं की या सिरीजमध्ये एक धन संख्या आणि एक ऋण संख्या समान असतील तर दोन्ही कॅन्सल होतात. -1/4 प्लस 1/4 वजा 1/5 अधिक 1/5 वजा 1/6 अधिक 1/6 असं करत करत वजा 1/16 अधिक 1/16 कॅन्सल. 1/2 वजा 1/17 आहे. ओके, 17 1 17 वजा 2 1 2 भागिले 17 2 34. 15 वजा 2 बरोबर 17 वजा 2 बरोबर 15/34. सर हे कसं आलं? बघा, हे सुचत नाही, हे पेपरमध्ये कधीही सुचणार नाही काही करून. सर मग केव्हा सुचेल हे? या टाईपचा क्वेश्चन कमीत कमी ना 15-20 वेळा आपल्या सरावामध्ये आहे ना झालेला असेल तरच याचं सोल्युशन त्या ठिकाणी निघू शकतं. ओके, तर मॅनेजमेंट सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. व्यवस्थापन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. फक्त वाचून सराव करून काही होणार नाही. कंबाईन ग्रुपचा पेपर आणि राज्यसेवेचा पेपर याच्यामध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे. तिकडले चॅलेंजेस वेगळे आहेत, कंबाईन ग्रुप बी चे चॅलेंजेस पूर्णपणे वेगळे आहेत. तुम्हाला जर PSI बनायचं असेल तर त्या धर्तीनेच तयारी करावी लागेल. STI बनायचं असेल त्या धर्तीनेच तयारी करावी लागेल. या ठिकाणी चलो 60 मिनिट आणि 100 क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करावे लागतील. टफ क्वेश्चन होता. चलो या ठिकाणी पुढचा क्वेश्चन बघूयात.
एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी, म्हणजे तलावाची क्षमता सांगितली किती, 3/5. 3/5 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात. 3/5 भाग भरायला किती, 8 तास लागतात. हे अंडरस्टँडिंग कसं आहे, ज्यावेळेस पाणी टाकी नळ हा चॅप्टर सुरू करतो त्यावेळेस एक टाकी जर 8 तासात भरत असेल तर एका तासात 1/8 भरतो, 2 तासात 2/8 भरतो, 3 तासात 3/8 भरतो. हे आपण बघितलं होतं, बरोबर आहे. तर तेच आहे. तर एका तलावाचा किती, 3/5 भाग. ओके, 5 पैकी 3 भाग या ठिकाणी किती तासात भरतो, 8 तासात भरतो असं सांगितलं. 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल, संपूर्ण तलाव भरायचा आहे अजून किती वेळ लागेल असं म्हणलंय. काय, लक्ष द्या इकडं. या ठिकाणी काय म्हणले, संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल, म्हणजे हा भरलेला तलाव सोडा, शिल्लक जो तलाव आहे तो भरायचा आहे. शिल्लक तलाव आहे किती वाला, 2/5. ओके, 2/5. 5 मधला 3 भाग भरलाय तर 2 भाग शिल्लक आहे. याला जर 8 तास लागतात तर याला किती तास लागतात हे काढायचं, याला x तास लागतात. हे समप्रमाणात असतात म्हणून आपण काय लिहू शकतो, आडवी मांडणी आणि तिरकस गुणाकार. चलो, तिरकस गुणाकार काय होईल, या ठिकाणी, तर 3/5 गुणिले x बरोबर 8 गुणिले 2/5, 8 गुणिले 2/5. तर छेदामध्ये जे काय ते या ठिकाणी कॅन्सल. तर काय होतं या ठिकाणी, 8 2 16, x बरोबर 16, x बरोबर 16/3, 3/5, x बरोबर 3चा भाग गेला, 5चा भाग जातो ना, 5चा भाग झाला 1/3. किती, 5.1/3 तास. 1/3 तास म्हणजे किती असतं, 20 मिनिट असतं. 5 तास 20 मिनिट, 5 तास 20 मिनिट हे आपलं फायनल आन्सर असायला पाहिजे होतं. एका सिंगल स्टेपमध्ये आहे ना या ठिकाणी सोल्युशन भेटतं याचं. हा एकदम मीडियम लेवलचा क्वेश्चन होता. ज्यांनी व्यवस्थित तयारी केलेली आहे त्यांच्यासाठी इझी गोईंग मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह झालाच पाहिजे या ठिकाणी. जर झालेला नसेल, ओके, प्रेशर खूप भयानक असतं, नर्वसनेस खूप जास्त असतं त्या ठिकाणी हा क्वेश्चन टॅकल करणं हा जोक नाही, बट सराव केलेल्यांसाठी मे बी जोक ठरू शकतो. ओके, चलो, इझी या टाईपचे क्वेश्चन आपण घेतले होते, फक्त नंबर्स मे बी चेंज असतील त्या ठिकाणी. ओके, चलो. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. ओके, या टाईपचा क्वेश्चन ज्यावेळेस बघतो आपण, 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी, 3 पुरुष या ठिकाणी 3 men इज इक्वल टू 5 बॉईज. ओके, 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण, 5 महिलांनी केलेल्या 5 वुमन किंवा 8 मुलांनी केलेल्या 8 बॉईजनी केलेल्या मुलांच्या कामा इतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना, काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष अधिक 14 मुले यांना किती, 24 दिवस लागतात. किती दिवस लागतात, 24 दिवस लागत असतील तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला 12 मुले, 9 पुरुष 15 महिला अधिक 12 मुले या ठिकाणी 12 बाईज यांना किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. चलो, 3 माणसे जेवढं काम करतात तेवढं 5 या ठिकाणी मुलं काम करतात. ओके, चलो, या ठिकाणी 12 माणसे म्हणले म्हणजे 3 ची काय केले, चौपट केले, तर मुलांची पण या ठिकाणी चौपट व्हायला पाहिजे. 5 × 20, 12 माणसे म्हणजे 20 मुले असतात. किती, 20 मुले. 20 बॉईज प्लस 14 बॉईज इज इक्वल टू 24. हे किती येतं, 20 आणि 14 34 मुले एक काम 24 दिवसात करतात. एकक समान व्हायला पाहिजे, त्याशिवाय गुणाकार किंवा भागाकार किंवा बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही हे सांगितलं होतं. तर त्यानुसारच या ठिकाणी 9 माणसे आहेत म्हणजेच तिप्पट केलेले, 5चं पण तिप्पट करा, 9 माणसे म्हणजे 15 बॉईज झाले. ओके, मुले या ठिकाणी. चलो, 15 महिला या ठिकाणी, 5 महिला म्हणजे 8 मुले आहेत, 15 महिला म्हणजे 8 त्रिक 24 मुले आणि हे 12 मुले. ओके, टोटल किती झाले, 24 आणि 12 36 51 मुले, 51 मुले तर किती दिवसात करतील हेच विचारलेलं आहे. तर आपल्याला काय दिलं होतं, 34 मुले ते 24 दिवसात करतात, तर 51 मुले किती दिवसात करतील, 34 मुले ते 24 दिवसात करतात. तर तिरकस गुणाकार करा, क्वेश्चनचा आन्सर भेटेल या ठिकाणी. तर आन्सर काय असेल, आन्सर असेल या ठिकाणी 51 गुणिले 24 बरोबर. या ठिकाणी बरोबर लिहितोय आपण या ठिकाणी, सॉरी, एक मिनिट. काय
34 मुलांनी 24 दिवसात केलंय, तर 51 मुलं किती दिवसात करतील? तर हे 34 गुणिले 24 बरोबर 51 गुणिले x. ओके, तर 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 3 1 3, 3 8 24, 8 दोन्ही 16, x बरोबर किती येईल? व्हॅल्यू 16. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर फायनल किती आहे? 16, ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी. सेट कोणताही असेल, क्वेश्चन व्यवस्थित चेक करा आणि प्रश्न व्यवस्थित चेक केल्याच्या नंतर आहे ना ऑप्शन व्यवस्थित टिक करा सगळ्यांनी या ठिकाणी. चलो या ठिकाणी झालंय सगळ्यांचं ओके. चलो या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी चला पुढचा प्रश्न दिलाय. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. ओके, क्वेश्चन वरती व्यवस्थित फोकस करा की काय म्हणलेलं आहे. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 आहे. 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती असं विचारलेलं आहे. तर सिम्पली एवढं सॉल्व्ह करू शकतो. या ठिकाणी एक आपलं जे यूट्यूब शॉर्ट्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना रिसेंटली एक व्हिडिओ मी अपलोड केला होता जिथं की सरासरीचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला जातो. या ठिकाणी अगोदर समजा जसं की आहे ना आपण बघितलं होतं बोटीमध्ये एखादा नाविक येतो त्याच्यामुळे सरासरी वाढते, तर त्याचं वजन किती. वर्गामध्ये वर्ग शिक्षक येतात त्याच्यामुळे ना वर्गातल्या मुलांची सरासरी वजन वाढतं, तर वर्ग शिक्षकाचं वजन किती, वय किती, या संदर्भात क्वेश्चन बघितले होते. सरळ आपण असं लिहू, 8 पुस्तकांची सरासरी 9.5 आहे. किती आहे? 9.5. आणि 10 पुस्तकांची सरासरी किती आहे? 10 पुस्तकांची सरासरी सरळ 16 आहे. किती आहे? 16. मग आपण इथं काय केलं होतं, याच्यामधला डिफरन्स घेतला होता. ओके, 8 आणि 10 मधला डिफरन्स 2चा आहे. ओके, आणि 9.5 आणि 16 मधला डिफरन्स या ठिकाणी कितीची वाढ झाली? या ठिकाणी 6.6 ची वाढ झालेली आहे. बरोबर आहे. 9.5 10 6.5. मग काय करतो, कुठलीही एक जोडी निवडतो आपण. मग आपण जोडी निवडू या ठिकाणी तिरकस जोडी 10 आणि 9.5 घेऊ. तर 10चा गुणाकार असेल 6.5 सोबत आणि 9चा गुणाकार असेल 2 सोबत. या ठिकाणी 9.5 गुणिले 2 9 दोन्ही 18 19 होतात. 19 प्लस 10 गुणिले 6.5 किती होतात? 65 होतात. तर 65 आणि 19 65 75 85 बरोबर किती येतं? 84. तर दोन्ही पुस्तकांची एकूण किंमत किती होते? 84 रुपये. किती होते? 84 रुपये होते. 35 आणि 49 84 होतात. 40 आणि 24 64 होतात. 25 आणि 12 हे तर 75च्या अलीकडेच राहतं. 30 आणि 18 48 रुपये होतं. उत्तर किती यायला पाहिजे? दोन्ही पुस्तकांची किंमत किती? 84 होते या ठिकाणी. आणि 35 आणि 49 मध्ये या ठिकाणी 49 ही संख्या 35 पेक्षा कितीने जास्त आहे? 40% जास्त आहे. कसं आहे, सपोज करा पहिलं पुस्तक 100 रुपयाला असेल तर दुसरं पुस्तक 40% जास्त आहे, म्हणजे किती? 140 रुपयाला असेल. गुणोत्तर काढा, 0 0 कॅन्सल, 2 पंचे 10, 2 सत्ते 14, 5 7 किती? 5 7 7 आणि 5 किती होतात? 12. 7 आणि 5 किती होतात? 12 ना, बरोबर. ओके, 12. तर पुस्तकाची किंमत पुस्तकांची किंमत 5 आणि 7च्या पटीत असायला पाहिजे. 5 आणि 7च्या पटीत, 5 आणि 7च्या, 5 आणि 7च्या, 5 आणि 7च्या, हे फायनल आन्सर आहे जे की 5 आणि 7च्या पटीत आहेत. ओके, 5 7 35 आणि 7 7 49 या ठिकाणी. क्लिअर आहे? चलो, हा क्वेश्चन नंबर 87 या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापारासाठी 20% नफा व किरकोळ व्यापारासाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे? निर्मिती मूल्य या ठिकाणी 100 रुपये असेल. निर्मिती मूल्य किती असेल? 100 रुपये असेल. तर कंपनी काय करते? कितीला विकते? 110 रुपयाला विकते. किती? 110 रुपयाला विकते. या ठिकाणी पुढे लिहू आपण. कंपनी विकते 110 ला, स्वतःचा 10% नफा झाला. मग ती डिसाईड करते की घाऊक व्यापारी 20% नफा कमवून विकायला पाहिजे. तर 110चं 20% किती होतं? 110चं 20% होतं 22. ओके, 22 म्हणजेच किती रुपयाला विकायला पाहिजे? 132. आणि किरकोळ दुकानदार जो आहे त्याच्यावरती 30% नफा कमवतो. मग 132चं 30% काय होतं? तर 13.2 हे 10% होतं. तर 13 39 39.6. ओके, 132 अधिक 39.6 एवढा तो नफा कमवायला पाहिजे. तर निर्मिती मूल्य होतं 100, बट विक्री किंमत अंतिमतः किती झाली हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके,
चलो वाढ काय काय झाली, या ठिकाणी 10 रुपयाची वाढ झाली, या ठिकाणी 22 रुपयाची वाढ झाली आणि या ठिकाणी 39.6 रुपयाची वाढ झाली. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे, याला अंडरस्टँडिंग होतो, याला कुठल्या फॉर्म्युल्याची आवश्यकता पडत नाही. किती किती, पहिल्यांदा 10 रुपये, त्यानंतर 22 रुपये, त्यानंतर 39.6 रुपये, किती होतं 6, 9, 10, 11, 7, 71.6. तर 100 रुपये निर्मिती मूल्य होतं, तर 171.6 ही की विक्री किंमत ठरते, म्हणून या ठिकाणी 71.6 हे आन्सर येतं. दुसरं या ठिकाणी दुसऱ्या मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचं झाला तर हे झालं 100चं या ठिकाणी 110, त्याच्यानंतर 20% नफा म्हणजे 120% चे 130%. ओके, चलो हे 2 झिरो या 2 झिरो सोबत कॅन्सल झाले, हा झिरो या 2 झिरो सोबत कॅन्सल, हा झिरो या झिरो सोबत कॅन्सल. राहिलं काय 11 गुणिले 12 गुणिले 13, 11 गुणिले 12 गुणिले 13 या ठिकाणी भागिले किती आहे 10 या ठिकाणी. तर 12 त्रिक 36 ला 6, 12 त्रिक 36 ला 6, हातच्याला 3, 12 1 12 3 15 गुणिले किती आहे 11. गुणाकार कसं करतो आपण, हा 6 ला 6, 5 आणि 6 11 ला 1, हातच्याला 1, तर 5 आणि 1 6 आणि 1 7 या ठिकाणी 7 बरोबर आहे. एक मिनिट. ओके, 11 संग 66 ला 6, हातच्याला 6, 11 5 55, 55 6 61 ला 1, हातच्याला 6, 11 1 11 6 17, 171.6. हे भागाकारामध्ये 10 होतं ना, तर तो 10 या ठिकाणी निघून गेला, दशांश अलीकडाला 171.6, विक्री किंमत 171.6 आली. तर त्या ठिकाणी कितीचा फरक आहे, या ठिकाणी किती टक्के जास्त आहे म्हणलं होतं, 71.6% जास्त आहे. हे या क्वेश्चनचं फायनल आन्सर आहे. दोन्ही मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. याला म्हणतो आपण फॉर्म्युला मेथड आणि ही आहे अंडरस्टँडिंग मेथड. या ठिकाणी 10 रुपये, 22 रुपये, 39.6 रुपये. बट हे केव्हा लिहिता येईल, ज्यांचं पर्सेंटेज हाताच्या बोटावरती यानं कॅल्क्युलेट होत असेल त्यांच्यासाठी हे सिंपल असेल. आणि हे सिंपल कसं बनेल, आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पर्सेंटेज चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करा. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, मी सांगतो. हँड म्हणजे अगदी हँड तुम्ही पाहिजे, टक्केवारी आणि गुणोत्तर प्रमाण या चॅप्टरमध्ये. चलो, वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली. तर असा क्वेश्चन बघितलाय, एका वस्तूवरती 20% नफा झालाय, एका वस्तूवरती 20% नफा झालाय. सपोज करा एखादी वस्तू किती रुपयाची आहे, या ठिकाणी 100 रुपयाची आहे आणि त्याच्यावरती किती टक्के नफा झालाय, आपल्याला 10% नफा झालेला आहे. हे 120 रुपयाला वस्तू विकली जाते. तर हा जो नफा आहे तो विक्री किमतीचे किती टक्के, नफा हा खरेदी किमतीच्या तर किती टक्के झाला, 20% झाला या ठिकाणी, बरोबर ना, 20%, सॉरी. नफा जो आहे तो खरेदी किमतीच्या किती 20%, बट हाच नफा किती रुपयांचा आहे, 20 रुपयांचा नफा आहे, हा विक्री किमतीचे किती टक्के असं काढलं होतं. आता या ठिकाणी मोबाईल वापरण्याची संख्या 43% वरून 65% झाली. किती, 43% वरून 65% झाली, 65% झालं. तर किती टक्क्यांची वाढ झाली या ठिकाणी, 5 मधून 3 गेले 2, 6 मधून 4 गेले 2, 22% वाढ झाली. किती, 22% वाढ झाली. 22% वाढ ही 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ आहे. तर आपण काय करणार, 22 ही संख्या 43च्या किती टक्के, व्यवहारी अपूर्णांक गुणिले 100 करायला पाहिजे. कॅल्क्युलेशनची गरज नाहीये. 43चं हाफ असतं, 43चं हाफ असतं 21.5. ओके, जर इथं 21.5 असतं तर मी 50% लिहिलं असतं, बट इथं 22 आहे. तर 22 आहे, तर पर्याय आहेत 22%, 45%, 51%, 80%. 21.5 ही संख्या जर 43च्या 50%, तर 22 ही 50पेक्षा किंचित जास्त असेल, म्हणून उत्तर काय टिक करायला पाहिजे, 51.16. टोटल सोल्युशन काढायची गरज नाही, याला म्हणतो लॉजिक. आणि हे लॉजिक कसं आहे, हे मॅजिक नाहीये, हे कॅल्क्युलेटेड लॉजिक आहे. लक्षात ठेवा, ज्यांचा सराव चांगला आहे ते या ठिकाणी इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करतात. ओके, चलो या ठिकाणी झाले सगळ्यांचं, नाईस, व्हेरी गुड. चलो, 6 सलग समसंख्यांची ABCDEF बेरीज 150 आहे, तर त्या पुढील 3 समसंख्यांची बेरीज किती. या संख्या कोणत्या हे समजलं तर त्याच्या पुढच्या 3 संख्यांची आपल्याला आहे ना बेरीज सांगता येईल. तर या संख्या कोणत्या आहेत कसं समजेल, बेरीज जर 150 आहे, बेरीज जर किती आहे 150 आहे, किती संख्यांची, 6 संख्यांची. तर या ठिकाणी 6 1 6 25 सख्ख 150, तर सरासरी किती बनते, सरासरी बनते 25, सरासरी बनते 25.
सरासरी 25 असेल तर या सम संख्या कोणत्या झाल्या पुढच्या 25च्या पुढच्या 26, 28 आणि 30. तर या संख्या आहेत त्या 6 संख्यांमधील त्या 6 संख्यांच्या पुढील सलग 3 संख्या, सलग 3 समसंख्या कोणत्या कोणते, मग 32 एक होईल, 34 एक होईल आणि 36 एक होईल. 6 4 10 2 12 या ठिकाणी 2 एकक स्थानी 2 असेल असा एकच पर्याय, दॅट इज 102. बेरीज केला तरी सुद्धा किती 102 असेल या ठिकाणी. तर एवढं सोल्युशन इनफ असेल आन्सर टिक करण्यासाठी. मिनिमम एफर्ट मध्ये आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणून पूर्ण बेरीज करत बसण्याची आवश्यकता नसते. आपल्याला एक हिंट भेटलं की हा पर्याय असू शकतो तर टिक करायचं, पुढे निघायचं. ओके, चलो या ठिकाणी समजलं सगळ्यांना व्यवस्थित? आय होप इथपर्यंत आहे ना, काही अडचण नसेल. ओके, चलो सुरुवातीचे 2 क्वेश्चन टफ होते, त्याच्यानंतरचे क्वेश्चन या ठिकाणी इझी गेलेले. चलो COUPLE साठी ज्या वेळेस नंबर्स दिलेले असतात त्यावेळेस नंबर्स खाली लिहून घेत चला असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. तर 2 12 6 3 12 6 11 12 5 असं दिलंय. ओके, 3 का बरं वाचतोय मी, कारण सी हा 3 नंबरला येतो या ठिकाणी 3. त्याच्यानंतर 12 दिलेला आहे, चलो 12 लिहून घेऊ. त्याच्यानंतर दिलेला आहे 61 लिहून घेऊ. चलो त्याच्यानंतर दिलेला आहे 11, चलो 11 पण लिहून घेऊ. 11 लिहून घेतलं. त्याच्यानंतर दिलेलं आहे 12 पण लिहिलं. ई साठी काय लिहिलं 5 लिहिलं. एक लॉजिक समजते. सी हा 3ऱ्या क्रमांकाला आहे तर 3 लिहिले बरोबर आहे. ई हा 5व्या क्रमांकाला आहे 5 लिहिले बरोबर आहे. एल 12व्या क्रमांकाला आहे 12 लिहिले बरोबर आहे. यू हा 21व्या क्रमांकाला असतो तर इथं 21 उलट लिहिलाय म्हणता येईल, कारण पी हा 16व्या क्रमांकाला येतो, या ठिकाणी 61 लिहिलंय. चलो हे 6 ला 6 1 लिहिलं असेल. ओ हा 15व्या क्रमांकाला येतो, ओ साठी या ठिकाणी 11 कसं लिहिलंय हे काय लक्षात आलेलं नाही या ठिकाणी. मे बी आयोगाच्या मनात काही भलतच चालू असेल, ते आपण सांगू शकतो का? नाही. आपल्यासाठी महामहिम कोण असेल? आयोग असेल, जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत. कोर्ट निर्णय देईल तोपर्यंत आपल्यासाठी कोण या ठिकाणी सर्वेसर्वा असेल? आयोग हे सर्वेसर्वा असेल. आयोग सांगेल ती आहे ना पूर्व दिशा असेल. आयोग सांगेल त्या साच्यामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, अभ्यास करणे. ओके, विनाकारण सोशल मीडियाच्या किंवा सोशल प्लॅटफॉर्मच्या पाठीमागं लागण्यात, नोटिफिकेशन चेक करण्यात आपण आपला वेळ वाया घालवू नये. ओके, विद्यार्थ्यांना हे करायची आवश्यकता नाही. ओके, जे काय चालू आहे ते. चलो समजने वाले को इशारा काफी. या ठिकाणी कपल तर डॉट साठी DOUGHT साठी आहे ना बेस्ट पॉसिबल आन्सर शोधायचं या ठिकाणी. तर डी साठी या ठिकाणी काय लिहीन मी? डी साठी या ठिकाणी मी 4 लिहीन. टी साठी 20 लिहीन. ओ साठी या ठिकाणी बरोबर तर दिलं नाही, बट टीच्या अगोदरचा एच जो होता तो तर बरोबर लिहिलेला होता. एच साठी या ठिकाणी 8 लिहीन. तर 4 आणि शेवटी 820, 4 आणि शेवटी 820, 4 4 4. एकच पर्याय आहे जो परफेक्टली या ठिकाणी, इम्परफेक्टली बट मॅच होतोय हा एकच. 12 लिहिलेला आहे ओ साठी. ओ साठी इथं 12 वापरले तर ओ साठी इथं पण 12 वापरू. का बरं वापरले माहिती नाही, बट त्यानं वापरले ओ साठी. यू साठी त्यांनी काय वापरलं होतं? यू साठी त्यांनी वापरलं होतं 6. ओके, 6 किंवा 61 म्हणू शकतो. ओके, इथं पण यू आहे तर यू साठी आहे ना आपण तेच वापरू शकतो. या ठिकाणी 6 दिलं तर इथं फक्त 6 आणि हा 7 एक आहे, 7 8 20 एवढंच दिलं. ओके, तर हाच बेस्ट ऑप्शन आहे जो आपण टिक करू शकतो. जर गडबडी असेल तर पूर्ण मार्क मिळतील, गडबडी नसेल हा ऑप्शन टिक केलाय तर आहे ना तरी सुद्धा पूर्ण मार्क मिळतील आपल्याला. हा, याला सोडून पर्याय टिक केलेला असेल तर मात्र अपेक्षा करू नका. चलो, हा सगळ्यात इझी क्वेश्चन गेला. ओके, या ठिकाणी रिकामा पावभाग दर्शवलेला आहे. ओके, तर या ठिकाणी त्याच्या अपोजिटचा ओके हा मात्र या ठिकाणी ना डार्क केलेला आहे. मग इथं काय दिलंय? इथं या ठिकाणी हा भाग पूर्णपणे डार्क दिलेला आहे, तर याच्या अपोजिटचा भाग रिकामा व्हायला पाहिजे. एवढं एकच लॉजिक आता सध्या तरी समजतंय. बट या ठिकाणी आयोग शेवटी काय उत्तर देतं याच्यावरती आपण अधिकार सांगू शकत नाही. जे ते फायनल करतील ते फायनल असेल. ओके, थर्ड अंपायर डिसिजन इज फायनल. ओके, चलो या ठिकाणी DRS घेऊ शकणार नाही आपण. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? या ठिकाणी
180 अंश असते. 30x आहे, 40x आहे, 38 अधिक x आहे. तर 30x अधिक 40x अधिक 38 अधिक x ठीक x बरोबर किती होत 180 या ठिकाणी. 30 आणि 40 70 आणि ते 1x किती झालं 71x. 71x अधिक 38 बरोबर 180 या ठिकाणी. तर x बरोबर या ठिकाणी 180 मधून 38 जातील तर 142 शिल्लक राहतात. 142 ला 71 ने भाग दिला 70 दोन्ही 2. x ची व्हॅल्यू किती येते 2. x ची किंमत किती येते 2. आपल्याला काय विचारलं होतं व्हॅल्यू ऑफ x ची 0.2. हे फायनल आन्सर आहे. इथंच आलं 2 आपण. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. या ठिकाणी काय आहे या क्वेश्चनचं सोल्युशन. क्वेश्चन नंबर 93 झालंय. 94चा क्वेश्चन या ठिकाणी. हा एक टफ क्वेश्चन वाटला का बरं या ठिकाणी. जर या ठिकाणी डिफरन्स लांब लांबचा दिलेला आहे आपल्याला. ओके, संख्यांमधला फरक दूरचा आहे. 5940, 20790, 1485 एवढा मोठा डिफरन्स असेल. या ठिकाणी जवळपास 4000चा डिफरन्स, 5000चा 4500चा डिफरन्स दिसतोय. या ठिकाणी जवळपास हे 6000 आणि हे 20000 14000चा डिफरन्स आहे. 100% इथं गुणाकार असायला पाहिजे. तर गुणाकार असेल तर मग 2 गुणिले 6 12 हे समजतं. 2 गुणिले 6 एवढं आपल्याला समजतं. 2 आणि 12 मध्ये संबंध कशाचा आहे गुणिले 6चा आहे. तर 12 गुणिले किती केल्याच्यानंतर 66 येतं. तर 12 पंचे 60 होतात. बट वरचे जे 6 आहेत ते 12च्या निम्म आहे. तर 12 गुणिले 5.5 या ठिकाणी किती येते 66. हे 6 आहे, हे गुणिले 5.5 आहे, हा गुणिले 5.5 आहे. या ठिकाणी या दोघांमधला संबंध गुणिले 5.5 आहे. तर इथं काय असायला पाहिजे आता 5. 66 पाचा किती होतात 66 पाचा किती होतात 5 × 30 ला 0 हातच्याला 3 5 × 30 आणि 3 33 330. ओके, 330 ला परत कशाने गुणायला पाहिजे. जर हाफने कमी झालंय तर इथं 4.5 ने गुणाकार व्हायला पाहिजे. तर 330 गुणिले 4.5 केलं. 330 गुणिले 4.5 या ठिकाणी. तर 33 3 5 15 या ठिकाणी 1485 राईट. या ठिकाणी किती येतं 1485 येतं. इट मीन्स गुणिले किती केलेलं आहे 5 गुणिले किती केलेलं आहे या ठिकाणी सॉरी 1 मिनिट 4 केलेलं आहे. किती 4. 4 5 20 ला 0 हातच्याला 2 4 8 32 32 आणि 2 34 ला 4 हातच्याला 3 4 × 1 16 15 16 17 ला 7 4 1 4 आणि 1 5 5 740 5 940 आलं का काय चुकलं आपलं. 4 8 32 33 34 ला 4 34 ला 4 लिहिलं हातचा 3 4 1 16 19 आलं ना या ठिकाणी. 7 9 5 5970 5940 या ठिकाणी राईट. म्हणजेच 4.5 गुणिले 4 गुणिले 3.5 असेल पुढं. म्हणून या ठिकाणी 330 बरोबर योग्य अंक असायला पाहिजे होता. बट या ठिकाणी दिलं किती 297. म्हणून चुकीचा अंक कोणता आहे 297 हा चुकीचा अंक या ठिकाणी आहे. हे या ठिकाणी काढू शकतो. डिफिकल्ट क्वेश्चन होतं थोडंसं. बट जर या ठिकाणी आहे ना जिओमेट्रिक प्रोग्रेशनचे क्वेश्चन व्यवस्थित तुम्ही आहे ना त्यांचा सराव केलेला असेल तर मे बी आहे ना सुचू शकतं. बट या गोष्टीची गॅरंटी कुणी देणार नाही की एक्झाम हॉलमध्ये या क्वेश्चनचे आन्सर जे लॉजिक आपण या ठिकाणी लावले ते लॉजिक आठवेलच याची गॅरंटी नाही. बट सराव जास्त असेल तर लॉजिक आठवण्याचे चान्सेस काय असतात जास्त असतात. पॅटर्न आठवण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून सराव एक्के सराव. फक्त आणि फक्त कुत्र्यासारखा अभ्यास व्हायला पाहिजे, दुसरं काही नको. चलो काय दिले 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे. 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे. त्या संख्या एकाच 2 या प्रमाणात आहेत. त्या संख्या एकाच 2 या प्रमाणात आहेत. तर त्या संख्यांची बेरीज किती. चलो आई आणि मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर मुलगा आणि आई यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच 2 आहे. ओके, आणि त्या दोघांच्या वयाची बेरीज सर गुणोत्तर एकाच 2 असेल तर त्यांच्या वयाची बेरीज 3x असते. मुलाचं वय x आईचं वय 2x आणि दोघांच्या वयाची बेरीज 3x बरोबर. हे एक म्हणू शकतो या ठिकाणी. चलो तर 3x. तर या ठिकाणी बेरीज विचारले. बेरीज 3च्या पटीत बेरीज 3च्या पटीत नाही बेरीज 3च्या पटीत नाही बेरीज 3च्या पटीत नाही बेरीज 3च्या पटीत आहे 15. आणि संख्याचं अशा किती संख्या आहेत ज्या संख्यांचा गुणाकार 50 येतो. अशा किती संख्या आहेत तर 5 आणि 10. ओके, एकाच 2 प्रमाणात आहेत. ओके, आणि 5 आणि 10चा गुणाकार किती येतो 50 येतो. आणि बेरीज केलं तर किती येतं 5 आणि 10 15. सो सिंपल या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 काय होता याचा आन्सर होतं क्वेश्चन नंबर 95. आले सगळ्यांच्या लक्षात व्यवस्थित. बी हायड्रेटेड.
आले सगळ्यांच्या? एक सेकंड ब्रेक घेतो जस्ट. बाकी राहिलेले क्वेश्चन आपण लगेचच पुढे बघूयात. ओके चलो 96 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी बघायचं. चलो 1 ते 100च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत, अंक नाही अशा किती संख्या आहेत जे 4 ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा असायला पाहिजे. 4 ने विभाजित संख्या एकूण आहे ना 25 आहेत. 1 ते 100च्या दरम्यान एकूण किती संख्येत? 25 संख्येत. बट अशीच संख्या निवडा ज्या संख्येला 4 ने भाग तर जायला पाहिजे त्याच्यामध्ये 4 पण असायला पाहिजे. मग कोणत्या कोणत्या संख्येत? तर आपण ट्रायल अँड एरर मेथड, कुठला फॉर्म्युला तर नाही. एक आहे 4 ही संख्या आहे, त्याच्यानंतर 8, 12, 16, 20 नाहीये, 24 आहे, 28, 32, 36 नाहीये, 46 आहे, 44 आहे, 48 आहे, 52, 56, 60 नाहीये, 64 आहे, 64, 68, 72, 76, 80, 84 एक आहे, 84 आहे, 88, 92, 96. ओके 1 2 3 4 5 6 7 नंबर आहेत. ओके वेळ जाईल पण निश्चितपणे याचं उत्तर सांगू शकतो, याचं कॉन्फिडन्स आहे ना, क्वेश्चन वाचल्या वाचल्या आपल्याला येतं. चलो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी ना क्वेश्चन नंबर 96 चा आन्सर आहे, नोट डाऊन करून घ्या सगळेजण. चलो खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल? तर विद्यार्थी ज्यावेळेस आहे ना मला भेटले रीडिंगवरती त्यावेळेस मी विचारलं की आहे ना या क्वेश्चनचा आन्सर काय लिहिलं. त्यांनी म्हणले सर इथं 6चा वर्ग आहे, इथं 9चा वर्ग आहे, तर 18, 45, 196 आणि 190 मध्ये आहे ना 196 हाच वर्ग आहे सर, म्हणून 196 टिक केलं. ठीक आहे, टिक केलं तर ठीक केलं म्हणलं की 196च उत्तर येतं. मात्र लॉजिक जे वापरलं ते चुकीचं होतं या ठिकाणी. मे बी 2 वर्ग संख्या असत्या तर मग तो अडकला असता या ठिकाणी. तर काय 5 आणि 1चा वर्ग दिलाय या ठिकाणी, 6चा वर्ग 36, 8 आणि 1चा वर्ग दिलाय, 9चा वर्ग 81, 8 आणि 6चा वर्ग 14चा वर्ग किती झाला या ठिकाणी 196. उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. चलो 97 एकदम इझी क्वेश्चन होते, जास्त अवघड काही नव्हतं. सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षपेक्षा नाही, चैताली निमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. जसं जसं विधान दिले तसं तसं आहे ना डायग्राम या ठिकाणी ना सेट करायला चालू करायचं. उंची ज्यावेळेस लिहायची असते त्यावेळेस कसं दाखवतो या ठिकाणी, कोण कोण आहे या ठिकाणी? तर सान्वी युविकापेक्षा उंच आहे, सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षीपेक्षा नाही. सान्वी ही नीलाक्षीपेक्षा उंच नाही, ही नीलाक्षी, ही सान्वी आणि ही युविका. ओके चलो सेम नावं आले तर मग इनिशियल थोडंसं चेंज करू. तिघांचं समोर चैताली निमितापेक्षा उंच आहे, चैताली निमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही, युविकापेक्षा चैताली उंच नाही, युविकापेक्षा चैताली उंच नाही, मात्र चैताली निमितापेक्षा उंच आहे, निमितापेक्षा उंच आहे, निमितापेक्षा उंच आहे. झालं. तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण? सर्वात उंच कोण? नीलाक्ष. सगळ्यात उंच कोण आहे यांच्यामधला? नीलाक्ष हा सगळ्यात उंच आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय असेल याचा आन्सर असेल. नेक्स्ट 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडून 4थ्या स्थानावर, या ठिकाणी सपोज करा मोनिका होती, या ठिकाणी मोनिका इथून कितव्या स्थानावर? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या स्थानावरती मोनिकाला हलवलं, 4थ्या स्थानावरती मोनिकाला हलवलं. या ठिकाणी मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12वी येते, डावीकडून 12वी येते. याचा अर्थ इकडे किती आहेत? 11 जण आहेत. किती जण? 11 जण. आणि ही कितवी आहे? 12वी आहे. ओके आपल्याला काय म्हणले? तिची हलवण्या आधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती? हलवण्या अगोदर या ठिकाणी कोण होती? मोनिका जी होती तिचा उजवीकडून क्रमांक कितवा होता? ओके चलो या ठिकाणी हा 12वा क्रमांक आहे तिचा, 12वा. तर 13, 14, 15, 16 झाली. तर 16 आणि किती या ठिकाणी 21 होतील. 16 आणि 5 21 होतील का? नाही, 11 12वा. एक मिनिट काय म्हणले? 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले, उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले. एक मिनिट, या पद्धतीने आपण उलट लिहिलं ना या ठिकाणी, गडबड. सगळ्यात सिंपल क्वेश्चन होता. तर तिला उजवीकडे हलवलं याचा अर्थ मोनिका या ठिकाणी होती तर तिला उजवीकडे हलवले 1 2 3 4 या ठिकाणी.
चौथ्या ठिकाणी मोनिकाला हलवलं तर त्यावेळेस हलवले जाते, तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. कितव्या? 12व्या जागी येते. ही जागा 12वी आहे. तर ही 12वी असेल आणि टोटल किती आहेत? टोटल किती या ठिकाणी 21 जण आहेत. तर या ठिकाणी किती आहेत? 11 जण आहेत. या ठिकाणी किती आहेत? 11. 12 आणि 8 सॉरी 12 आणि 20 8 20 9 या ठिकाणी 9 या ठिकाणी 9 जण. हे 12 असतील तर हे 9 टोटल किती झाले या ठिकाणी? 21. तर हलवण्या जाण्याच्या आधी रांगेच्या उजव्या बाजूने तिची कितवी जागा होती? तर ही जागा नाही, तर ही जागा हलवण्याच्या आधी हे 9 झाले. 10 11 12 13 तर कितवा आहे क्रमांक? 14वा क्रमांक आहे. दॅट इज ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आन्सर आहे. आणि सगळ्यात शेवटचा क्वेश्चन घेऊ आणि आपण या ठिकाणी थांबू. खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा. तर दोन पद्धतीने क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. एक तर कॉन्सेप्ट असा आहे की 1 2 3 4 5 6 टोटल बेसवरती जेवढे त्रिकोण तयार झाले तेवढे त्रिकोण लिहायचे असतात आणि या सगळ्यांची बेरीज करायची असते. 3 4 5 आणि 6 या सगळ्यांची बेरीज करण्यात आहे ना वेळ घालवण्यापेक्षा नैसर्गिक संख्यांची बेरीज 6 गुणिले 7 भागिले 2 बेकबे 32 7 त्रिक 31 इथं केलात तरी सुद्धा आन्सर किती येईल तुमचं? 21 असेल. तर पर्याय क्रमांक 4 हे काय असेल? याचं बरोबर उत्तर असेल. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण जे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024चा जो 2025चा जो पेपर होता, जो की आज रोजी झालेला आहे, तर याचं हे सोल्युशन आहे. हे संभावित उत्तरे आहेत. याच्यावरती मी कुठलाही दावा करत नाही की उत्तर हेच असतील. आयोग जे म्हणेल ते फायनल आन्सर असेल आणि ते आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी ना उत्तर तालिका प्रसिद्ध होईल आणि त्या अनुषंगाने तुमचा कट ऑफ येईल या ठिकाणी. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही जण निराश झाले असतील, काही जण खुश असतील. खुश असणाऱ्यांना मेषच्या तयारीला लागले असतील. निराश असणाऱ्यांनी आज उठायचं आणि आज अभ्यासाला बसायचं आहे. आज पहिला दिवस, डे 1 डे 2 डे 3 रोज स्वतःला चॅलेंज करायचं आहे आणि या ठिकाणी कामाला लागायचं आहे. तेव्हा कुठे पुढच्या वर्षीची या ठिकाणी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र राहू शकता. ओके चलो. तर या ठिकाणी जाण्याच्या अगोदर एवढंच सांगेन की सातत्यपूर्णपणे अभ्यास जर केलात, पेपरचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलात, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलेलं असेल. पेपर दिलेल्या फर्स्ट टाइम किंवा सेकंड टाइम किंवा थर्ड टाइम ज्यांनी पेपर दिले, हा पेपर फक्त अभ्यासाचा नाही आहे, पेपरचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे, किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, किती क्वेश्चन सोडून द्यायचे असतात, या सगळ्यांचं एक गणित आहे. कधी सविस्तरपणे यावरती बोलू. आजच्या पुरतं एवढंच या ठिकाणी. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ठीक 8 वाजता रोज आपण लाईव्ह सेशनमध्ये भेटतोच. तर वाट बघेन तिथं. ओके, धन्यवाद.